सचिनने कोर्टामध्ये खूप मोठा खेळ खेळलेला असतो आणि सुभेदारांविरुद्ध खोटे पुरावे गोळा करून त्याने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. पण त्याचे हे कारस्थान त्यालाच खूप मोठे मागामध्ये पडणार आहे. त्याचे सर्व खोटे कारस्थान अर्जुन कोर्टामध्ये सादर करणार आहे. त्याने जे आत्तापर्यंत अस्मितावरती आणि त्याचबरोबर सायली म्हणजे सर्व सुभेदार फॅमिलीवरती जे आरोप केलेले असतात, या सर्व गोष्टींचा सडेतोड उत्तर अर्जुन आता सचिनला देणार असतो आणि त्यामुळेच अर्जुन सचिनच्या आईवडिलांना भेटण्यासाठी तो वृद्धाश्रममध्ये जाणार असतो. अस्मिताच्या डायव्हर्सची सुनावणी कोर्टामध्ये चालू असते, तर कोर्ट सचिनने अस्मिताविरुद्ध सर्व पुरावे गोळा केल्यामुळे 90% सचिनच्याच बाजूने निकाल लागणार असतो आणि त्यामुळेच सचिनचा आनंद गगनात मावत नसतो. पण सर्व काही अर्जुन, सायली, अस्मिताच्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात. ह्याने ज्या प्रकारे कॅमेऱ्यामध्ये सर्व काही शूट केलं आहे ना, त्याच्या विरुद्ध सर्व काही गोष्टी त्याने डिलीट केलेल्या असतात आणि सुभेदारांच्या विरोधात त्याने सर्व काही कोर्टामध्ये सादर केलेले असते. पण शेवटचा निकाल लागण्यासाठी अजून 2 दिवसांची मुदत कोर्टाने अर्जुनला दिलेली असते. तर अर्जुन विचार करतो, 2 दिवस काय, मला 2 ताससुद्धा या सचिन विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसे आहेत. कारण सचिनला अस्मिताला डिवोर्स द्यायचा असतो, पण तिला पोटगी द्यायची नसते आणि त्यामुळेच त्यांनी हे सर्व कारस्थान रचलेले असते. कोर्टाची सुनावणी झाल्याच्या नंतर सर्वजण घरी येतात. तर अर्जुन सर्वांना म्हणतो, सचिनने हे मुद्दाम केलं आहे, त्याला अस्मिताताईंना पोटगी द्यायची नाही, त्यामुळे हे सर्व काही केलेलं आहे. तर प्रताप अर्जुनला म्हणतो, आपल्याला पोटगी हवी पण नकोय त्याच्याकडनं, तसल्या नालायक व्यक्तीकडनं माझ्या पोरीला 1 रुपया पण नकोय. पण त्यांनी जे चुकीचे आरोप केले आहेत ना, ते असह्य आहेत. सचिनने असं करायला नव्हतं पाहिजे. त्यांनी जाता जाता स्वतःच्या बायकोची बदनामी पण करण्याचं सोडलं नाही. उलट स्वतःच्याच आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकून त्याने अस्मितावरती आरोप घातला. या गोष्टीचं मला खरंच वाईट वाटत आहे. बिचारे ते अस्मिताबद्दल काय विचार करत असतील. तर अर्जुन प्रतापला म्हणतो, सचिनला चांगल्याच प्रकारे माहीत आहे माझी नस कुठे दबल्या जाते आणि त्यांनी पूर्णपणे तोच गैरफायदा घेतला आणि आपल्या सर्व फॅमिलीचं नाव त्यांनी कोर्टामध्ये सांगितले आणि विरोधात त्यांनी पुरावे सर्व गोळा केले. त्याला दुखरी नस बरोबर माहीत आहे, त्यामुळेच त्यांनी हे सर्व काही कारस्थान रचले आहे. तर सायली भडकते. सायली अर्जुनला म्हणते, त्यांनी कितीही काही कारस्थान रचू दे, पण आपण मागे सरायचं नाही. आता तर त्याला मुळीच सोडायचं नाही. त्याच्या विरोधात कितीही पुरावे आणि कितीही काही करावे लागले ना, तर त्याच्या विरोधात पुरावे गोळा करायचे आणि सर्व काही कोर्टामध्ये सादर करायचे. आता तर मी काही झालं तरी मी त्याला सोडणारच नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण असं काहीतरी करूया जेणेकरून त्याच्या विरोधामध्ये आपल्याला काहीतरी पुरावे सापडतील आणि तो कशा प्रकारे दोषी आहे हे आपल्याला कोर्टामध्ये सादर करावे लागेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे फक्त त्याचे आईवडीलच करू शकतात. त्यांनी असं म्हटलं आहे की अस्मिताताईने त्याच्या आईवडिलांचा फ्लॅट विकलेला आहे आणि सचिनने स्वतःच्याच आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये ठेवलेला आहे. आता तेच आपली मदत करू शकतात. सचिन एवढा खालच्या नीच पातळीचा असेल मला मुळीच वाटले नव्हते. त्यांनी बायकोला आणि मुलालाच काय, आईवडिलांना पण सोडले नाही. या गोष्टीचं खरंच मला खूप वाईट वाटत आहे. तर अस्मिता अर्जुनला म्हणते, आहेच तो तेवढा खालच्या पातळीचा, तो काही करू शकतो. तो फक्त स्वतःसाठी जगतो, दुसऱ्यासाठी नाही. त्याने कधीच त्याच्या आईवडिलांचा कधीच विचार केला नाही. जो मुलगा स्वतःच्याच आईवडिलांचा होऊ शकत नाही, तो माझ्या मुलाचा आणि माझा काय होणार आहे. अर्जुन आता त्याला सोडायचं नाही, त्याला चांगल्याच प्रकारे धडा शिकवायचा आहे. त्यावर चैतन्य आणि अर्जुन अस्मिताताईला म्हणतात, अस्मिताताई तू अजिबात काळजी करू नकोस, आता मी याला सोडणार नाही, याला चांगल्याच प्रकारे धडा शिकवणार आहे. त्यांनी आपल्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले आहेत ना, अस्मिताताई त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे, त्याला चांगल्याच प्रकारे मी धडा शिकवणार आहे. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तू एक काम कर, ज्या कॅफेमध्ये तू आणि अस्मिताताई कॉफी घेण्यासाठी गेले होतात ना, तिथले फुटेज घेऊन ये आणि खरे फुटेज तुला मिळतीलच. कोणी कोणासोबत मारहाण केली होती, सर्व सचिनचा खोटेपणा आपण कोर्टामध्ये सादर करूया. तो कोर्टामध्ये त्याचे खोटे फुटेज कोर्टामध्ये दाखवू शकतो, तर आपण सुद्धा खरे फुटेज दाखवू शकतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, बरोबर म्हणत आहेस अर्जुन, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या हॉटेलमधील सर्व फुटेज घेऊन येतो. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण
सचिनने त्याच्या आईवडिलांना ज्या वृद्धाश्रमामध्ये ठेवलं आहे ना, आपण त्यांना भेटण्यासाठी जाऊया, म्हणजे त्यांच्या तोंडूनच सत्य बाहेर निघेल आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप मोठा सचिनबद्दल पुरावा मिळू शकतो. तर अस्मितासुद्धा अर्जुनला म्हणते, सायली बरोबर बोलत आहे, नक्कीच त्यांच्याकडनं सत्य बाहेर निघेल. सचिननं बिचारा आईवडिलांना नेमकं कुठे ठेवलं आहे ते सुद्धा कळेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू नको, तुला आरामाची गरज आहे, तू आता बाहेरचे कामं करायचे नाही, तू आधीच खूप काही फॅमिलीसाठी केलं आहे, तू आता आराम करायचा आहे. तर प्रतापसुद्धा सायलीला म्हणतो, अर्जुन बरोबर बोलत आहे सायली, तू घरीच आराम कर, अर्जुन जाईल किंवा मी येतो अर्जुनसोबत. तर अर्जुन प्रतापला म्हणतो, नको डॅड, मला गरज नाही, मी जाईल एकटा. चैतन्य माझ्यासोबत आला असता, पण तो हॉटेलमध्ये गेला आहे. मी फुटेज घेऊन येण्यासाठी आता सचिनने कोणत्या वृद्धाश्रमामध्ये ठेवलं आहे नेमकं माहीत नाही. आता मला 2-3 वृद्धाश्रम जे फेमस आहे ते पाहावे लागतील. एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांनी तर ठेवलंच असेल, मी शोधून काढेल. तर अर्जुन बाहेर पडतो, 2-3 वृद्धाश्रमामध्ये पाहतो. तर सचिनचे आईवडील एका छोट्याशा वृद्धाश्रमामध्ये, जिथे की फीस खूप कमी आहे, त्या ठिकाणी सचिनने ठेवलेले असते आणि त्यांची अवस्था पाहून अर्जुनला खूपच मोठा धक्का बसतो. अर्जुनला तिथे पाहून सचिनचे आईवडील अर्जुनवरती खूप भडकतात. तुझ्या बहिणीमुळे आमची आज अवस्था काय झाली आहे असं अर्जुनला म्हणतात. त्यावर तुझ्या बहिणीमुळे आम्हाला सचिनने वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं आहे. आम्ही किती सुखाने संसार करत होतो, आम्ही आमचं करून खात होतो. तुझ्या बहिणीला बघवलं नाही, स्वतः तर सासरी राहत नाही. आमच्या पोराला सचिनला भिकेलेला स्वतः मजा मारत आहे का? अर्जुनला त्यांचं बोलणं ऐकून खूपच मोठा धक्का बसतो. तर अर्जुन दोघांना म्हणतो, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, पण मला माहीत आहे हा सर्व गैरसमज सचिनने तुमच्यामध्ये केलेला आहे, यात तुमचा काही एक दोष नाही. आज तुमच्यावरती जी परिस्थिती ओढलेली आहे ना, हे तुमच्या मुलामुळेच. माझ्या बहिणी नाही, तर तुमच्या मुलानेच तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलेलं आहे. अर्जुनचं हे बोलणं ऐकताच सचिनच्या आईवडिलांना खूपच मोठा धक्का बसतो. तर अर्जुन सर्व सत्य त्याच्या आईवडिलांना सांगतो, तुमच्या मुलाने तुमचा राहता फ्लॅट विकलेला आहे आणि तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलेला आहे. तुमच्या मुलाचे बाहेरच्या एका मुलीसोबत अफेअर आहेत. तुमच्या मुलाला त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे आणि माझ्या बहिणीला डिवोर्स द्यायचा आहे. तुमची प्रॉपर्टी विकून त्याला इथून बाहेरच्या देशामध्ये निघून जायचं आहे. तर अर्जुनचं हे बोलणं ऐकताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्याचे वडील अर्जुनला म्हणतात, आमच्याच मुलाने आमच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसला आहे. आम्हाला खरंच ही अपेक्षा नव्हती की आमचा मुलगा आमच्यासोबत असे करेल. आत्तापर्यंत आम्ही आमच्या सुनेलाच त्रास देत होतो, आम्ही तिलाच चुकीचं ठरवत होतो, पण मुळात आमचाच सिक्का खोटा निघाला. आमचंच नशीब खूप खोटं निघाले. लहानपणापासून आम्हाला खोटं बोलत आला आहे, पण आम्हाला वाटले नव्हते एवढा खेळ आमच्यासोबत खेळेल. मुळीच आम्ही या गोष्टीचा विचार केला नव्हता. कोणी स्वतःच्या आईवडिलांसोबत असे वागेल का, अशी कल्पना देखील करू शकत नाही. तर अर्जुन दोघांना पण धीर देतो. अर्जुन दोघांना म्हणतो, काळजी करू नका, अजून पण वेळ गेलेली नाही. तुम्हाला सर्व काही तुमचं परत मिळू शकते, जर तुम्ही कोर्टामध्ये त्याच्या विरोधात साक्ष दिली तर. त्यांनी कोर्टामध्ये असं सांगितलं आहे, अस्मिता ताईने तुमचा फ्लॅट विकलेला आहे आणि तुम्हाला वृद्धाश्रमामध्ये सोडलेला आहे. तर सचिनचे वडील अर्जुनला म्हणतात, असं नाही, आम्हाला सचिन खोटं बोलला. आम्हाला त्यांनी सांगितले, माझ्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि मला मारण्यासाठी लोक तुमच्या घरी येतील, म्हणजेच माझ्या फ्लॅटवरती येतील आणि त्यामुळेच भीतीपोटी आम्हाला वृद्धाश्रमामध्ये आणून सोडले. पण तो असा खेळ खेळेल आम्हाला खरंच मुळीच वाटले नव्हते. तर अर्जुन दोघांना धीर देतो. त्या दोघांना म्हणतो, आत्ता सर्व काही ठीक होईल, पण तुम्ही कोर्टामध्ये सचिन विरोधात साक्ष द्यायला हवी, तरच तुम्हाला सर्व काही तुमची प्रॉपर्टी मिळू शकते. तर सचिनचे वडील अर्जुनला म्हणतात, घरच आमचे म्हातारपणाचा खूप मोठा आधार आहे. आम्ही किती दिवस या वृद्धाश्रमामध्ये राहणार. आता आम्ही पैसे पण कमवू शकत नाही. आम्ही सर्व काही घरामध्ये पैसे लावले होते, आम्ही घर विकत घेतलेले होते. आम्ही म्हातारपणी कुठे जाणार आणि वृद्धाश्रमामधील फीस तरी आमची कोण भरणार. मी साक्ष देण्यासाठी तयार आहे, वाटेल ते सांग. माझा मुलगा असा खोटा निघेल मला मुळीच वाटले नव्हते. तर अर्जुन आता चक्क काही त्यांना पुराव्यासहित सांगतो आणि कोर्टामध्ये काय काय बोलायचं आहे असं त्यांनी सचिन विरोधामध्ये सर्व काही सांगितलेले असते. आता दुसऱ्या दिवशी अर्जुन चक्क सचिनच्या आईवडिलांना कोर्टामध्ये हजर करणार आहे आणि सचिनच्या विरोधात सर्व काही पुरावे देणार आहे आणि चांगल्याच प्रकारे आता सचिनला शिक्षा भेटणार आहे. आता अर्जुन ही केस कशा प्रकारे पलटवणार हे पाहण्यास खूपच रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.